अमरावती आरटीई प्रवेश प्रक्रियेत स्थानिक रहिवासी विद्यार्थ्यांना डावलून बोगस भाडे कराराच्या माध्यमातून बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचा गंभीर आरोप करत केवठा बुद्रुक येथील नागरिकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात धडकले। गावातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या बालकांना आरटीई कायद्यानुसार प्रथम प्राधान्य देणे अपेक्षित असताना शहरातील काही नागरिकांनी खोटे भाडे करार तयार करून स्वतःला केवठा बुद्रुक येथील रहिवासी दाखवत प्रवेश मिळवल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामपंचायत केवठा बुद्रुक यांनीही याबाबत ठराव घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यापूर्वीही शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी लवकर निर्णय न झाल्यास जिल्हा परिषद परिसरात आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। 2009 मध्ये आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना जे आर्थिकदृष्ट्या जे सक्षम नाही आहेत, जे पालक वर्ग आपल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियममध्ये टाकू शकत नाही, नामांकित शाळेत टाकू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने आरटी राईट टू एज्युकेशन ही एक योजना चालू केली। त्या योजनेअंतर्गत शेकडो विद्यार्थी, गरीब पाल्याचे विद्यार्थी हे शिकतात। परंतु कठोरा बुद्रुक अंतर्गत मिनिमम 4-5 शाळा येतात, त्याच्यामध्ये ही टोमणी शाळे प्रतिष्ठित शाळा आहे। त्या शाळेमध्ये कठोरा बुद्रुकमधील गावातील विद्यार्थ्यांचं कधीही ॲडमिशन होत नाही, म्हणजे कोणत्याही पोराचं ॲडमिशन होत नाही। उलट बाहेर गावामध्ये राहणारे, अमरावती शहराबाजूनं राहणारे, अमरावतीमधील प्रतिष्ठित नागरिक ज्यांचा इन्कम मिनिमम वर्षाला कमसे कम 1-1 कोटीचं इन्कम आहे त्या व्यक्तीचं, त्या मुलाची ॲडमिशन त्या शाळेमध्ये केली जाते। परंतु स्थानिक एखाद्या गरीब विद्यार्थ्यांचं, गरीब मुलाचं ॲडमिशन त्या शाळेत केलं जात नाही। म्हणजे विषय असा आहे का, या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण विभाग असेल किंवा BLO ऑफिस असेल, यामार्फत शिक्षणाचा जो भ्रष्टाचार सुरू केलेला आहे, म्हणजे एखाद्या गरीब विद्यार्थ्याची ॲडमिशन विकणे, गरीब विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवणे, हा पराक्रम शिक्षण विभागाने सुरू केलेला आहे। त्यामुळे आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन आम्ही सरळ म्हटलेलं आहे का भातकुली पंचायत समितीने 22 जे बोगस लोक होते, ज्यांनी करारनामा करून ज्यांनी ॲडमिशन मिळवल्या, प्रवेश मिळवला, त्या रद्द करण्यात याव्या असं 22 लोकांचं ते जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलं। परंतु तो अहवाल अजूनपर्यंत प्रसिद्ध झाला नाही किंवा ते ॲडमिशन कॅन्सल केल्याने त्या कॅन्सल करण्यात याव्या। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये कठोरा बुद्रुक ग्रामपंचायतच्या हद्दीतील जेवढे काही नागरिक पाल्य असतील, आपल्या मुलाला घेऊन इथे आम्ही आमरण उपोषण करू आणि ते जर त्यांनी मान्य नाही केलं तर हे जनहित याचिका आम्ही याच्या विरोधात हायकोर्टामध्ये सादर करणार आहोत। आम्ही मूळ कठोरा ग्रामपंचायतीतील रहिवासी असून आरटीई प्रवेश परीक्षा याच्यामध्ये आमच्या पाल्यांचा नंबर लागलेला होता, वेटिंगमध्ये होतो। परंतु गावातील काही 30 लोकांनी 30 ते 33 लोकांनी बोगस करारनामे करून प्रवेश मिळवला होता। त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी यांना बऱ्याच तक्रारी दिल्या होत्या, पण अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई होत नव्हती। त्या अनुषंगाने आज आम्ही इथे हजर असता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याही बाब निदर्शनात आणून दिली की यामध्ये पंचायत समिती भातकुली यांनी जो चौकशी अहवाल सादर केला, त्याच्यामध्ये 22 बोगस भाडे करार यांना प्रवेश रद्द करण्यात आला। तो अहवाल आम्ही कायम ठेवा अशी मागणी आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केलेली आहे। त्या अनुषंगाने कारवाई करावी, जेणेकरून गावातील सर्व नागरिकांच्या पाल्यांना हा प्रवेश मिळेल, यासाठी ही आमचे निवेदन देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित होतो। यामध्ये कसं आहे, जर शासन निर्णय जो आलेला आहे त्याच्यामध्ये 1 किलोमीटरची अट होती, त्याच्यामुळे काय झालं की आजूबाजूच्या अमरावतीच्या परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावातील करारनामे, बोगस करारनामे फक्त ॲडमिशन घेण्यासाठी केलेले असून त्याच्यामध्ये भयंकर खूप साऱ्या प्रमाणामध्ये ॲग्रीमेंट झालेले, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामधून वंचित राहिलो। आणि आरटीई 2009चा जो ॲक्ट म्हणते स्थानिक पाल्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी, परंतु आम्हाला तसं झालं नाही। आमच्यावर हा अन्याय आहे। जर बाहेरून जर गावातील नागरिकावर अन्याय होत असेल तर गावातील सगळ्या नागरिकांनी, मी आवाहन करतो कठोरा ग्रामपंचायतमधील सगळ्या नागरिकांना की यानंतर आपण ॲग्रीमेंट देताना आपल्या पाल्यांचा विचार करावा, जेणेकरून सगळ्या गावाल्यांच्या पाल्यांचा त्याच्यामध्ये प्रवेश होईल, सगळ्यांना प्रवेश मिळेल। मी हे सगळ्यांना आवाहन करतो। 30 विद्यार्थ्यांना, बाहेरील 30 विद्यार्थ्यांना हा प्रवेश, 36 विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यात आला। वारंवार आमची मागणी आहे की त्यांचं पुढे पडताळणी करा, पोर्टलवर चढू नका, पण शिक्षण विभाग कुठल्याच प्रकारची माहिती आम्हाला देत नाही। त्याच्यामध्ये पैशाचा व्यवहार भरपूर झाला, ही बाब सुपरिचित आहे। 50-50 हजार रुपये अँटी करप्शन मार्फत पकडल्या गेले आणि याच्यामध्ये भरपूर सारे आणखीन अधिकारी असू शकतात, याची चौकशी पोलीस विभागानं करावी, आम्हाला त्यांची पण मागणी। आमरण उपोषण आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर आम्ही करूया।